टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कीर्तनकार संग्राम बाप्पू भंडारे महाराज यांच्या कीर्तनावेळी काहींनी गोंधळ घातला, त्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना असतील आणि आज काँग्रेस असेल, दोन्हीकडून आक्रमक भूमिका जी आहे ती पाहायला मिळते। मात्र या आंदोलनादरम्यान एक प्रकर्षाने जाणवलं, तुमचं आंदोलन झालं त्या दिवशी संग्राम बाप्पू महाराजांनी थेट म्हटलं की आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका। ह्या वक्तव्यानंतर अधिकच महाविकास आघाडी जी आहे ती आक्रमक झाली आहे आणि आज शांती मोर्चा काढण्यात आला। नाही, निश्चितच एखाद्या वारकरी संप्रदायातील महाराजांना असं वक्तव्य का करावं लागतं हीच दुर्दैवी घटना आहे। त्यांच्या वक्तव्याचं कुणीच समर्थन करत नाही, परंतु ही वेळ का आली, सुरुवात कुणी केली, महाराजांना डवचाळण्याचा प्रयत्न कुणी केला याचा बी विचार होणं गरजेचं आहे। मात्र महाराजांनी ज्या पद्धतीने समजा आरोप केले होते की मारहाण झाली किंवा गाडी फोडली, त्यानंतर अशा पद्धतीने गोडसेवर येणं किंवा इशाराच देणं, धमकीवादा, कसं बघतं? नाही, त्या बाबतीत तर मी सांगितलं, मी कुणी समर्थन करू शकत नाही, पण महाराजांना ही वेळ कुणी आणली आणि महाराजांनी जर तरवर बोलले होते, पण आता जर तरवर बोलल्यानंतर जर त्याचं वेगळ्या पद्धतीने काहींनी स्वतःचं राजकीय अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी केलेली ही धडपड म्हणता येईल, त्यानुसारच ते प्रयत्न सुरू आहे। जर त्यांच्या पेनी तिथं गोंधळ घातला नसता, महाराज आले होते, कीर्तन केलं असतं, निघून गेले असते, तुम्हाला अडचण होती, तुम्ही त्यांना भेटून समज दिली असती, चर्चा केली असती, तर तो विषय पुढं वाढला नसता। त्यामुळं ही फक्त राजकीय दृष्टीने केलेली त्यांची धडपड आहे असं मी म्हणाल। तुमच्या DNA मुद्द्यावरून देखील त्यांनी आज लक्ष वेधलं। त्यांचं म्हणणं असं होतं की DNA म्हणजे थेट आईवर जाण्यासारखं, वंशावळीवर जाण्यासारखं आहे, अशा स्तरावर बोलू नये आमदारांनी। माझा DNA जो वारकरी संप्रदायाचा आहे, माझी आई गेल्या कित्येक वर्षापासून पंढरपूरची दिंडी करते, सगळ्या दिंड्या करते, माझा DNA वारकरी संप्रदायाचा आहे। त्यामुळं इतरांनी आम्हाला आमचं शिकू नये, परंतु यांनी तो व्यक्तिगत स्वरूपात घेऊन एक वेगळ्या वळणाला नेण्याचा हा प्रयत्न केलेला या वक्तव्यातून त्यांच्या दिसतंय। आमदार सत्यजित तांबे या मोर्चामध्ये सहभागी होते, त्यांनी देखील तुम्ही शांतता बिघडवण्याचं काम करतायत आणि त्यांनी असंही वक्त केलं की तुम्ही जर सत्ताधारी आमदार असाल तर मी देखील विरोधक नाही। मग ते तुमच्या सोबत आहेत की अनेकदा चर्चा झाली, ते देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहे, कसं बघतं त्यांचं वक्तव्य? 40 वर्षापासून अशांत असलेलं संगमनेर 8 महिन्यात शांत झालं आहे, त्यामुळं त्या वेदनेतून, दुःखातून त्यांनी ते वक्तव्य केलं असेल। मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, कारण मी महायुतीच्या चिन्हावरती लढलो आहे, महायुतीच्या लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला आहे। जे आज सांगताय त्या व्यासपीठावरून का आम्ही बी सत्ताधारी आहेत, तर त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाचा प्रचार केला होता आणि आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात काम केलं आहे। त्यामुळं याच्यातूनच महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे, जनतेने समजून घेतलं पाहिजे का त्यांना ही वक्तव्य करण्याची वेळ का आली, याचाच त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। या संपूर्ण निषेध सभेमध्ये हे बघायला मिळालं की बाळासाहेब थोरातांनी जे व्हिडिओ आहेत ते सादर केले, त्यामध्ये जी महाराजांची गाडी आहे ती टोल नाक्यावरून क्रॉस करताना 10 तारखेचं फुटेज दाखवण्यात आलं, 11 तारखेचं दाखवण्यात आलं, त्यामध्ये ती गाडी ऑलरेडी डॅमेज होती असं देखील त्या व्हिडिओत दिसतंय। त्यानंतर जे महाराज आहे कीर्तनानंतर सही सलामत बाहेर पडले हे देखील त्या व्हिडिओतून दिसून आलं। तुम्ही देखील त्या ठिकाणी होता आणि काही चर्चा करताना दिसला, त्यानंतर महाराजांनी थंब दिला असा देखील उल्लेख जो आहे, तो फोटो जो आहे तो त्यांनी त्या व्यासपीठावर दाखवला, याचा अर्थ काहीतरी कट शिजत होता असा देखील आरोप आहे त्यांचा। नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आज टोलनाका जो आहे संगमनेरचा, याचे चालक कोण आहेत, मालक कोण आहेत आणि तिथं कर्मचारी कोण आहेत हे सगळ्या संगमनेरला माहिती। त्यामुळं तो व्हिडिओ 100% एडिटेड असणार आहे, पूर्ण मला खात्री। दुसरा विषय, जो मी तिथं महाराजांचा माझ्यावरती संस्कार आहे, मी वारकरी संप्रदायातून पुढं आलो आहे, त्याच्यानुसार मी प्रत्येक सप्त्याला गेल्यानंतर तिथं असलेले जे महाराज असतात, या महाराजांच्या मी चरणस्पर्श घेत असतो, त्यांचं दर्शन घेत असतो, त्यांचा माझ्याकडून हार घालून मी सन्मान करत असतो। त्यावेळेस एक जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, त्या परंपरेनुसार ज्यावेळेस आपण महाराजांच्या माऊलीची जी शिकवण आहे त्यानुसार जर पाया पडलो तर महाराजसुद्धा असे खाली वाकत असतात। हे माझ्या एकट्याच्या बाबतीत नाही, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, कितीतरी बघा तुम्ही आमदार असेल, यांच्यासुद्धा ज्यावेळेस हे महाराजांच्या पाया पडतात त्यावेळेस महाराजसुद्धा खाली वाकून त्यांना हे करत असतात। दुसरा जो तुम्ही विषय घेतला का तिथं कट शिजलं, तर माझ्यावरती एक संस्कार आहे, मी गेल्यानंतर सप्त्याला फक्त मिरवायला जात नाही, मी बेगडी हिंदुत्व दाखवायला जात नाही, मी ज्या मंदिरामध्ये सप्ताह आहे त्या मंदिरात जाऊन त्या प्रत्येकाचं दर्शन घेत असतो। तिथं बजरंगबली असेल, कानिफनाथ असेल, गणपती असेल,
प्रत्येक देवी देवतांचं दर्शन घेऊन मी तिथं जात असतो. त्यामुळं त्यावेळेस गावचे काही 4 लोक बरोबर येत असता जात असता. आणि जर तुम्ही जर कधी त्या मंदिरातच गेले नसेल तर तुम्हाला काय माहिती मंदिरात गणपती कुठं आहे, मारुती कुठं आहे आणि सप्ताह कोणाचा आहे. त्यामुळं हे वक्तव्य वैफल्यातून सुरू असलेला हा प्रकार संगमनेरमध्ये सुरू आहे. 2-3 दिवस चालवतील, खुळखुळा वाजवतील आणि गप्प बसतील. तुम्ही एका नेत्याच्या हातातलं बाहुलं आहे असं अप्रत्यक्षपणे टीका करताना त्यांनी कुठेतरी थेट विखे पाटलांवर निशाणा साधलेला आहे. खरं बघितलं तर त्यांचं हे जे वक्तव्य आहे वारंवार ते अगोदर खबऱ्या म्हटले, आता ते म्हणतात खेळणं आहे. काय नेमकी सत्यता आहे? काय झालं आहे माहिती आहे का, निवडणुकीच्या आधी मला खबऱ्या म्हणले, निकाल आल्यानंतर महाराष्ट्रातील सगळ्या न्यूज चॅनलची मी खबर बनलो होतो. मध्ये हत्यार म्हणले, आता काय खेळणं म्हणले. अहो मला खेळणं म्हणण्यापेक्षा तुम्हाला जनतेने जो आता तुमच्या हातात खुळखुळा दिला आहे तो खुळखुळा वाजवत बसा आणि कुठंतरी जनतेने दिलेल्या निर्णयाचा मताचा आदर करा. ज्या चुका झाल्यात त्या मान्य करा आणि जनतेमध्ये प्रयत्न करा येण्याचा. पण असे महाराजांवर धावून अमोल खताळवर टीका करून त्याला हत्यारा म्हणून काहीच होणार नाही. जो विकासाची गंगा संगमनेर तालुक्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री असेल, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असेल, अजितदादा असेल, आदरणीय नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, मला ज्यांनी माझ्यावरती उपकार केलेत मी जाण ठेवणारा माणूस आहे. मला विखे पाटलांनी राजकारण शिकवलं आहे. त्या विखे पाटलांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने मी राजकारणात काम करतो. त्यामुळं मला त्यांचं बावलं म्हणा खेळणं म्हणा काही म्हणलं मला फरक पडत नाही साहेब. याच खेळण्यानी, याच खबऱ्यांनी, याच हत्यारांनी तुम्ही म्हणता ते शब्द मी वापरतोय. त्यांनीच तुम्हाला घरी बसवलं आहे. याच्यातून कुठंतरी आत्मपरीक्षण करा आणि कुठंतरी जनतेनी सक्तीची विश्रांती घेण्यासाठी जे तुम्हाला निवडलं आहे त्याचा आदर करा आणि आराम करा. 24 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे संगमनेर. त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की बाळासाहेब थोरातांचं की एकनाथ शिंदेंनी तुम्हाला समज द्यावी, ज्या पद्धतीने तुम्ही वातावरण बिघडवताय. तुम्ही तुमच्या भाच्याला समज द्या. माझे नेते जे आदरणीय शिंदे साहेब आहेत हे आणि आम्ही बघून घेऊ. पण मला असं वाटत नाही आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे का मी ज्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय त्यांना मी कुठेही चुकीचं काम करत नाही आहे. अहो सगळा महाराष्ट्र पाहतोय साहेब. तुमचा पराभव झाला, तुम्ही भावी मुख्यमंत्र्याचे स्वप्न पाहिले, तुम्ही कोट घालून झोपले. तुम्हाला झोपेतून उठलं तरी अमोल खताळ दिसतोय, झोपताना अमोल खताळ दिसतोय. कुठेही गेलं, कोणत्याही गावात गेलं तर तुम्हाला अमोल खताळ येऊन गेला. अमोल खताळनी रस्ता दिला, अमोल खताळनी डीपी दिली, अमोल खताळ आमच्या दुःखात आला, सुखात आला. हे तुम्हाला कुठंतरी वेदना होत आहे, हा कुठंतरी तुम्हाला त्रास असह्य होतोय म्हणून तुम्ही कुठंतरी हा प्रयत्न करताय. शिंदे साहेबांनी मला जर वडिलकीनी काही सल्ला दिला तर शिंदे साहेब मला विकासाचा सल्ला देतील. मला नाही वाटत तुम्ही सांगता म्हणून मला शिंदे साहेब काही सूचना करतील किंवा सल्ला देतील. उलटं येणाऱ्या 24 तारखेला जानता राजा मैदान या ठिकाणी मतदारांचे आभार मानण्यासाठी आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय विखे पाटील येणार आहे. त्यावेळेस शिंदे साहेब मला सूचना द्यायच्या का तुम्हाला सूचना द्यायच्या आणि तुमच्या भाच्याला द्यायच्या, ते येणारा काळ तुम्हाला 24 तारखेला. शेवटचा प्रश्न, विधानसभेला जसं तुम्ही एक प्रकरण समोर आणलं त्यानंतर राजकारण केलं गेलं, आता पण जिल्हा परिषद निवडणुका आहेत, त्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे षडयंत्र, कट रचणं किंवा हिंदुत्वाचा अजेंडा राबवणं तुमच्यावर अशा पद्धतीने आरोप जे आहेत ते केले गेले आजच्या सभेमध्ये, त्या आरोपांकडे कसं? संगमनेर तालुक्यातील सर्व जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला माहिती, अमोल खताळ आमदार नसताना सुद्धा हिंदुत्ववादी प्रत्येक आंदोलनामध्ये होता, हिंदुत्ववादी विचाराच्या बरोबर होता. ज्यावेळेस सकल हिंदू समाजाचा मोठा मोर्चा निघाला होता त्यावेळेस त्या पत्रकं काढून विरोध करणारे हेच बाळासाहेब थोरात होते. त्यामुळे यांनी मला हिंदुत्व शिकवू नये, यांनी यांचं जे वेगळं हिंदुत्व आहे हे कुठंतरी सांभाळावा आणि त्यानुसार काम करावा. निवडणुकीसाठी हिंदुत्वावर आम्ही मतं मागितले नाही त्यावेळेस, पण हिंदू समाज हा आमच्या पाठीमागं उभा राहिला. कारण हिंदू धर्माचं किंवा हिंदुत्ववाद्यांचं जे रक्षण करण्याचं काम आहे हे आमच्या माध्यमातून झालं. संगमनेरमध्ये कत्तलखाने कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते, संगमनेरमध्ये लव जिहाद कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता, संगमनेरमध्ये दिल्ली नाक्यावरती पोलिसांना मारहाण कोणाच्या आशीर्वादाने होत होती. त्यामुळं आम्हाला हिंदुत्व कोणी शिकू नका. येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेला जसं तुम्हाला लोकांनी घरी बसवलं, तुम्हाला जाणीव झाली का 8 महिन्यामध्ये आमदारांनी
महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचा मोठा सुरुवात सुरू केली आहे आणि भविष्य काळामध्ये इथला पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा असेल, विजेचा असेल, रोजगाराचा असेल, हे सगळे प्रश्न कुठंतरी आता मार्गी लागत आहे. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करू राहिले. येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला 100% खात्रीने सांगतो, हीच मायबाप जनता, ह्याच लाडक्या बहिणी, हेच लाडके शेतकरी, हेच लाडके कामगार, हेच लाडके युवक आम्हाला पुन्हा भगवा झेंडा आमचा महायुतीवरती, महायुतीचा फडकणार याची खात्री आहे. त्यांना पराभव समोर दिसतोय. पराभव समोर दिसल्यामुळं सुरू असलेली ही केविलवाणी धडपड आहे. पराभव समोर दिसत असल्यानं जी धडपड सुरू आहे त्यासोबत आगामी निवडणुकांमध्ये देखील आम्ही सामोरं जाऊ आणि पुन्हा एकदा त्यांना पराभव जो आहे तो दिसून येईल असंच मत जे आहे ते खताळे यांनी व्यक्त केलं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.